सो नमस्कार मित्रांनो, डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर आपण सुरू करतोय. इनडेफिनेट मध्ये काय काय मेथड्स वगैरे यूज करायचे आपण ऑलरेडी शिकलोय, त्याची प्रॅक्टिस पण केली क्वेश्चनची. डेफिनेट मध्ये काय असेल की तुम्हाला इंटिग्रेशनला लिमिट दिलं असेल. इनडेफिनेट मध्ये आपण काय करायचो की इंटिग्रेशनचा आन्सर दिले की पुढे प्लस सी लिहायचो, एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तो आता इकडे असणार नाहीये. का नसणार आहे तो? कारण इथे आपल्याकडे लिमिट आहे. इंटिग्रेशनचं लोअर आणि अप्पर दोन्ही पण लिमिट असतील. म्हणजे आपण इंटिग्रेशन घेतोय फंक्शनचं, त्यासाठी तुम्हाला ते कुठल्या पॉईंट पासून कुठल्या पॉईंट पर्यंत पाहिजे इंटिग्रेशन हे गिवन असेल. फॉर एक्झाम्पल इथे पहा, इथे क्वेश्चन मध्ये दिलंय बघा. इथे काय केलं की आपण एक इंटिग्रेशन दाखवलं, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा आन्सर आपण इनडेफिनेट मध्ये असं लिहितो, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे समजा हे जी ऑफ एक्स एक फंक्शन आलं, याचं इंटिग्रेशन केल्यानंतर हे इंटिग्रेशन त्याचं आलं या फंक्शनचं, आणि प्लस एक्स लिहिलं पुढे. प्लस सी काय असतो तो, त्याला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सांगतो. ठीक आहे ना. तो आपल्याला त्याची व्हॅल्यू काही पण असेल, कॉन्स्टंट काही पण असेल, माहित नाही, वेगवेगळं पॉसिबल, इनफायनाइट त्याच्या व्हॅल्यूज पॉसिबल असतात. आता हे झालं इनडेफिनेट साठी. इनडेफिनेट मध्ये आपण हे करणार की एका फंक्शनचं इंटिग्रेशन घेतलं, आन्सर जी ऑफ एक्स आलं, प्लस सी आपण पुढे लिहायचं आहे. जर इंटिग्रेशन डेफिनाइट म्हणजे काय की त्याच फंक्शनचं इंटिग्रेशन इथे सांगितलं, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, बट इथे आता इंटिग्रेशनला लिमिट दिलेत ए पासून बी पर्यंत. या ए ला काय म्हणायचंय? ए ला म्हणायचं लोअर लिमिट ऑफ इंटिग्रेशन, बी ला काय म्हणायचंय? अप्पर लिमिट ऑफ इंटिग्रेशन. हे लोअर आणि अप्पर लिमिट आपल्याला गिवन असतील त्या इंटिग्रेशनसाठी. ठीक आहे ना. मग त्या केसमध्ये काय होईल, आपलं या इंटिग्रेशनचं आन्सर आपण वरती काय सांगितलं, जी ऑफ एक्स प्लस सी. इथे पण तेच लिहिलंय मी, जी ऑफ एक्स प्लस सी. आन्सर तेच येणार आहे फायनल. म्हणजे पुढे जाऊन याचं इंटिग्रेशन घेऊन जे आन्सर येईल, वरती जे आलं तेच आपलं इथे आन्सर असणार आहे. फक्त इथे आता काय एक्स्ट्रा असेल की तुमच्याकडे हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आहेत, हे पण असे ब्रॅकेटला लिहायचे पुढे. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार, या फंक्शन मध्ये एक्सच्या जागेवर पहिले आपण अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करणार. म्हणजे इथे काय भेटलं आपल्याला, जी ऑफ बी भेटला. ठीक आहे ना. इथे काय होईल, जी ऑफ बी प्लस सी तयार होईल. म्हणजे ऍक्च्युअली हा इथे लिहितो मी, असा तयार होईल ना पहिला ब्रॅकेट, जी ऑफ बी प्लस सी असा तयार होईल, हा पहिला वाला ब्रॅकेट. याच्यामध्ये मायनस करायचं. आता मायनस काय करायचं तर लोअर लिमिट घेऊन मायनस करायचं. अप्पर लिमिट टाकून आपण ते फंक्शन लिहिलं, जे आन्सर आला आपलं ते. आता मायनस करायचं लोअर लिमिट घेऊन, म्हणजे मायनस होईल काय तर जी ऑफ ए, आणि हा प्लस वाला सी पण मायनस सी होणार. तर इथे सी आणि सी कॅन्सल झाले. म्हणजे तो जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपण सांगत होतो आतापर्यंत इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये, तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इथे कट होणार, कॅन्सल होणार आहे. राहणार काय फक्त आन्सर मध्ये जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. जे काही तुमचं जी ऑफ एक्स फंक्शन तयार झालं होतं आन्सर, इंटिग्रेशनचं आन्सर आल्यानंतर, त्याच्यामध्ये आपण अप्पर लिमिट एकदा टाकणार, मायनस लोअर लिमिट टाकून जे फंक्शन मिळेल ते. तर हे तुमचं फायनल आन्सर असेल डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये त्यामुळे तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी नसतोय, कारण तो कॅन्सल होऊन जातो. आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार आहे म्हणून. ठीक आहे. हे झालं बेसिक त्या डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतो ते. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट फक्त मला सांगायचं एवढाच की जर तुम्ही बाय पार्ट्स वापरत असाल, डेफिनेट मध्ये बाय पार्ट्स जर आपण यूज केला तर काय करायचंय, एकतर बाय पार्ट्स तुम्हाला माहिती आहे आता काय ते. फर्स्ट फंक्शन सेम ठेवतो आपण, सेकंडचं इंटिग्रेशन लिहितो. हा एक पहिला टर्म असेल, या पूर्ण टर्मला लिमिट लिहून टाका इथे ए पासून बी पर्यंत. या आतल्या इंटिग्रेशनला सेपरेट लिमिट नाही द्यायचे. हे इंटिग्रेशन सरळ सरळ नॉर्मल इंटिग्रेशन घ्यायचे आपण जे घेतो ते, आणि त्याला लिमिट इथे लिहा आपण ए टू बी. ठीक आहे. आणि मायनस मग सेकंड जे इंटिग्रेशन घेतो आपण, या सेकंड इंटिग्रेशनला लिमिट लिहून टाका ए पासून बी. मग ते पुढचं इंटिग्रेशन जे असेल ते पूर्ण मोठं वालं. किंवा याच्यापेक्षा आणखी सिंपल काय असेल, तुम्ही नॉर्मल सगळं जे आपण करतो रेग्युलर मेथडने तसं इंटिग्रेशन घेऊन टाका. यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ यू डॅश इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही. हे पूर्ण सिम्प्लिफाय करा. आणि त्यानंतर फायनली जेव्हा तुमचं हे सगळं तयार होईल आतमध्ये आन्सर, त्यावेळेस आपण मग अप्पर लिमिट आणि मायनस लोअर लिमिट करणार आहेत पूर्ण फंक्शनला सोबत. ठीक आहे. ही मेथड तुम्ही यूज करायची आहे बाय पार्ट्स मध्ये लिमिट्स यूज करताना. ठीक आहे. हा एक पॉईंट इम्पॉर्टंट सांगायचा होता. पुढे चला आता दुसऱ्या गोष्टी याच्यामध्ये, या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काय, त्या म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. याच्यात प्रॉपर्टी असतात काहीतरी. प्रत्येक क्वेश्चन आपण त्या इंटिग्रेशन जे आपण आधी बघितलं इनडेफिनाइट, त्याच्या मेथडनेच नाही सॉल्व्ह करणार आहेत. बऱ्याचशा क्वेश्चनला आपण प्रॉपर्टी यूज करणार, त्याच्यामुळे क्वेश्चन सिंपल होतील. ठीक आहे ना. या चॅप्टरला वेटेज जास्त नाही, 2 क्वेश्चन या चॅप्टरचे असतील, थोडंसं सिंपल असणार आहे आणि स्कोरिंग चॅप्टर असेल हा. पहिली प्रॉपर्टी काय सांगतो आपण की जर तुमच्याकडे लिमिट आहेत ए टू बी फंक्शनचे, एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, तुम्ही आतला जो व्हेरिएबल एक्स डायरेक्ट चेंज करू शकता विदाउट चेंजिंग लिमिट्स. लिमिट चेंज होणार नाहीयेत. आतला व्हेरिएबल आपण डायरेक्ट चेंज करू शकतो. हा एफ ऑफ टी इंटू एफ ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी होऊन जाईल. लिमिट तेच ठेवले आपण ए टू बी, इथे काहीच चेंज नाही केलं लिमिटला. फक्त आपण आतला व्हेरिएबल डायरेक्ट चेंज करू शकतो जो आपल्याला पाहिजे तो. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते की जर आपल्याकडे असं असेल, एक लिमिट ए टू बी आहे फंक्शनसाठी, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतो आपण लिमिट ए टू बी. तर जर तुम्हाला लिमिट जर इंटरचेंज करायचे असतील, हा ए लोअर लिमिट ए अप्पर लिमिट बी, आता
याला उलट केलं मी, लोअर लिमिटला बी आलाय, अप्पर लिमिटला ए घेतलाय, म्हणजे काय केलंय, लिमिट्स इंटरचेंज केलेत. जर लिमिट्स इंटरचेंज आपण करणार असो तर काय होणार आहे, मायनस साईन बाहेर येणार आहे, इंटिग्रेशन तेच राहील, फक्त निगेटिव्ह साईन बाहेर येणार. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. नेक्स्ट मध्ये काय सांगतायत की जर ए टू बी हे लिमिट आहे इंटिग्रेशनचं, एफ ऑफ एक्सचं आपण इंटिग्रेशन घेतोय, लिमिट ए टू बी आहे, आणि त्या ए आणि बीच्या मध्ये एक असा नंबर आहे जो या ए आणि बी हा जो इंटरवल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असेल सी हा नंबर. ठीक आहे, तर हे याचा मिनिंग काय असणार की तुमच्याकडे ए टू बी हा एक इंटरवल आहे, याच्यामध्ये कुठेतरी तो सी बिलॉंग करेल. ठीक आहे ना, असं लिहा किंवा असं एकच आहे याचा मिनिंग की सी ए आणि बीच्या मध्ये सी आहे, असा एक नंबर आहे सी जो ए आणि बीच्या मध्ये. आपलं लिमिट ए टू बी आहे फंक्शनचं, आपण याला असं स्प्लिट करू शकतो की ए पासून आधी तुम्ही सी पर्यंत त्या फंक्शनचं लिमिट लिहा इंटिग्रेशन मध्ये, आणि त्यानंतर पुन्हा मग सी पासून पुढे बी पर्यंत लिमिट लिहायचं इंटिग्रेशनचं. दोन सेपरेट इंटिग्रेशन आपण बनवू शकतो याला एका इंटिग्रेशनला. ए पासून जो मध्ये तो नंबर सी सांगितला आपण, ए आणि बीच्या मध्ये सी आहे, तर ए पासून सी पर्यंत लिमिट घेऊन एक इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स, आणि प्लस मग सी पासून बी पर्यंत सेपरेट इंटिग्रेशन. आपण असं त्याला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन करू शकतो. असं आपण किती पण नंबरला करू शकतोय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं सांगितलं मी की समजा असं दिलंय -3 पासून 2 पर्यंत एफ ऑफ एक्स आहे, आणि कधी कधी असं होईल की आतमध्ये ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, म्हणजे समजा हे फंक्शन घेतलं आता आपण मी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स, त्या केसमध्ये तुम्हाला गरज काय पडणार आहे, आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघूयात. तुम्हाला प्रत्येक इंटरवल सेपरेट करावं लागेल इंटिजर्स वाला, म्हणजे -3 पासून 2 पर्यंतचा इंटरवल सेपरेट करावं लागेल, -2 सॉरी, मग -2 पासून -1, त्यानंतर मग -1 पासून 0, मग पुन्हा 0 पासून 1, आणि त्यानंतर पुन्हा 1 पासून 2, असं प्रत्येक इंटरवल सेपरेट करावं लागेल. हे पण करता येईल आपल्याला, म्हणजे ठीक आहे ना. तर ही तीच प्रॉपर्टी आहे की मध्ये जर नंबर असेल कुठेतरी ए आणि बीच्या, आपण त्या नंबर पर्यंतचं इंटिग्रेशन सेपरेट, आणि त्या नंबर पासून मग पुढच्या नंबर पर्यंतचं इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो. ठीक आहे, ही झाली थर्ड प्रॉपर्टी. ओके, पुढे चालायचंय. 4 नंबरची प्रॉपर्टी बघायची काय आहे ती, की जर एक फंक्शनचं इंटिग्रेशन दिलंय एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, लिमिट आहे 0 पासून ए पर्यंत, तर ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. याला मी आता स्टार करून ठेवतोय. ठीक आहे ना, हे स्टार करू आपण याला. याच्यामध्ये आपण काय करणार, लिमिट आपण तेच ठेवणार आहेत, लिमिट चेंज नाही करायचे. फंक्शनच्या आतमध्ये जो इनपुट आहे एक्स, त्याच्या जागेवर आपण काय लिहायचंय, ए मायनस एक्स. हे जे अपर लिमिट आहे ए, या ए मधून एक्स मायनस करून आपण इथे येणार पुन्हा एफ ऑफ ए मायनस एक्स. प्रत्येक ठिकाणी एक्सला चेंज करायचं ए मायनस एक्स. ठीक आहे, खाली लिमिट 0 आहे, वरती लिमिट ए, तर फंक्शन मध्ये काय होईल, आपलं एक्सच्या जागेवर आपण ए मायनस एक्स लिहू शकतो. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, स्टार केला त्याला मी. नेक्स्ट वाली प्रॉपर्टी, पुढची प्रॉपर्टी पहा काय ती. आता 0 टू ए च्या ऐवजी जर लिमिट ए टू बी घेतले आणि मग फंक्शनचं इंटिग्रेशन सांगितलं, जवळपास प्रॉपर्टी सेमच असणार, थोडं लक्ष द्यावं लागेल फक्त. आता इथे 0 टू ए लिमिट होतं, इथे ए टू बी घेतलंय, तर मी काय केलं, याच्यामध्ये पण लिमिट तेच ठेवलं ए टू बी, पण फंक्शनच्या आतला इनपुट बदलला. आता इनपुट ए प्लस बी मायनस एक्स आहे, कारण वरती काय होतं ना, ए मायनस एक्स लिहिला आपण डायरेक्ट, इथे आता ए प्लस बी मायनस एक्स झाला. हे का झालं, या दोघांची ऍडिशन करायची, म्हणजे हे जे लिमिट्स आहेत ए आणि बी यांची आपल्याला ऍडिशन करायची, आणि मग त्यातून मायनस एक्स करायचं आहे. ऍक्च्युअली प्रॉपर्टी ही असते. वरती पण तेच केलं आपण, पण इथे लिमिट 0 टू ए ना, तर ए प्लस 0 एच राहिला तो, आणि मग मायनस एक्स, म्हणजे दोन्ही प्रॉपर्टी जवळपास सेमच आहेत. ठीक आहे ना, इथे फक्त ए टू 0 असल्यामुळे ए प्लस 0 ए राहिला आणि ए मायनस एक्स झालं, इथे ए प्लस बी मायनस एक्स झालाय. ठीक आहे, हा चेंज थोडासा असेल. पुढची प्रॉपर्टी आता 0 टू 2a, एफ ऑफ एक्स लिमिट सांगितलं 0 पासून 2a पर्यंत. याला आपण काय करणार, इथे लिमिट आपण चेंज करतो ना, इथे 0 टू a लिमिट झालंय, थोडंसं हे वेगळं आहे. इथे लिमिट पण चेंज होणार आहे, 0 टू a लिमिट घ्यायचंय, एफ ऑफ एक्स सेपरेट आणि एफ ऑफ 2a मायनस एक्स सेपरेट. पुन्हा ते एफ हे जे 2a मायनस एक्स आपण करणार आहेत, तो एक टर्म सेपरेट असेल. मग इथे एफ ऑफ एक्स पहिला फंक्शन प्लस एफ ऑफ 2a मायनस एक्स सेकंड फंक्शन. याचं इंटिग्रेशनचं लिमिट मात्र वेगळं असेल, 0 टू a हे लिमिट असणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होईल, हा जो फंक्शन आहे, हा जर फंक्शन सेम तयार झाला, सेम म्हणजे जो एफ ऑफ एक्स आणि हा फंक्शन जो सांगतोय आपण एफ ऑफ 2a मायनस एक्स, हा वाला फंक्शन, याची व्हॅल्यू जर एफ ऑफ एक्सच मिळाली, पुन्हा सेम फंक्शन मिळालं एफ ऑफ एक्स ओरिजिनल, तर मग आतमध्ये काय होईल, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स 2 टाइम्स एफ ऑफ एक्स. तिथे काय करायचं, 2 बाहेर घ्यायचं आणि तो एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन. समजा सेकंड केस बघा, आता याची व्हॅल्यू जर इथे दिलंय, याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह मिळाली एफ ऑफ एक्स, मायनस मध्ये एफ ऑफ एक्स मिळाली, तो जो एफ ऑफ 2a मायनस एक्स बनवणार आपण, त्याची व्हॅल्यू जर मायनस ऑफ एफ ऑफ एक्स मिळाली, तर काय होईल, एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स 0. तर आन्सर काय असेल मग त्या केसमध्ये आन्सर डायरेक्ट 0 असेल. ठीक आहे, तर याच प्रॉपर्टीला आपण एक्सटेंड केलंय. हा जो पुढचा टर्म आहे सेकंड टर्म, तो जर पॉझिटिव्ह एफ ऑफ एक्स मिळाला तर ते 2 टाइम्स इंटिग्रेशन बनेल 0 टू a. हा जर निगेटिव्ह एफ ऑफ एक्स तयार झाला तर आन्सर काय येईल, 0 येईल. ठीक आहे, तर ही झाली प्रॉपर्टी नंबर 7. प्रॉपर्टी नंबर 8 इथे दिली आहे. 8 मध्ये काय सांगणार आपण, 8 नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये आपण सांगणार की जर
लिमिट -a पासून +a पर्यंत असेल, लिमिट -a पासून +a पर्यंत लिमिट आहे, निगेटिव्ह नंबर टू पॉझिटिव्ह, तोच नंबर पॉझिटिव्ह मध्ये असं असेल तर आपण काय करायचं, पहिले आज जे फंक्शन असेल एफ ऑफ एक्स ते इव्हन आहे की ऑड आहे चेक करायचंय. आता इव्हन आणि ऑड फंक्शन आपण फंक्शन चॅप्टर मध्ये ऑलरेडी शिकलोय, ठीक आहे ना. जर एफ ऑफ एक्स मध्ये एक्स ला रिप्लेस करून -x टाकलं आपण, त्याच्यामध्ये आन्सर जर सेम आलं, तेच फंक्शन सेम फंक्शन, तर आपण इव्हन फंक्शन सांगतो. आणि जर आन्सर निगेटिव्ह मध्ये आलं, निगेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, मायनस ऑफ एफ ऑफ एक्स, तर आपण काय सांगतो, फंक्शनला ऑड फंक्शन सांगतो, ठीक आहे ना. मग जर हे फंक्शन ऑड असेल, आतमध्ये जे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे हे जर ऑड असेल तर आपण डायरेक्ट आन्सर 0 सांगायचंय, ठीक आहे, 0 सांगायचंय. जर इव्हन फंक्शन मिळालं, आतलं जर फंक्शन इव्हन असेल तर मग काय असेल, ते 2 टाइम्स 0 to a असेल. इथे आता इथे लिमिट चेंज होणार आहेत, 0 पासून a पर्यंत घ्यावं लागेल. ओरिजिनल क्वेश्चन मध्ये -a पासून +a पर्यंत लिमिट होते, इथे 0 to a असणार आहेत, ठीक आहे ना. 2 टाइम्स 0 to a एफ ऑफ एक्स असं इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागेल, मग त्याचा आन्सर येईल. हे सगळ्यात सिंपल गोष्ट असेल की जर फंक्शन ऑड असेल आतमध्ये तर आन्सर डायरेक्ट 0 आहे. फक्त लिमिटचं लक्षात ठेवा कंडिशन, लिमिट आपल्याला -a पासून +a पर्यंत पाहिजे आणि आतमध्ये फंक्शन ऑड असेल तर आन्सर 0, इव्हन असेल तर 2 टाइम्स 0 to a एफ ऑफ एक्स, ठीक आहे, इंटिग्रेशन. ही झाली प्रॉपर्टी नंबर 8. या 8 प्रॉपर्टीज तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायच्यात या चॅप्टर मध्ये. ओके, याच्यानंतर काय पाहिजे आणखी, तर काही शॉर्टकट्स आहेत. हे डायरेक्ट शॉर्टकट माहिती पाहिजेत. काही क्वेश्चन, बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये असं होईल की हे सॉल्व्ह करायला जितका वेळ लागणार ना तो आपल्याला परवडणार नाही पेपरमध्ये जाऊन. आपल्याकडे हार्डली एका क्वेश्चनला 2 मिनिटापेक्षा पण कमी टाइम आहे. म्हणजे आपण असं म्हणू की 1.5-2 मिनिटाच्या आसपास, 100च्या आसपास सेकंड एका क्वेश्चनला देऊ शकतो आपण, 100 to 110, ठीक आहे ना. 100 सेकंड पासून 110 म्हणजे 2 मिनिटाच्या आतमध्येच प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं ऍव्हरेज जर आपण केलं तर. म्हणजे जर 50 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर ऍव्हरेज टाइम सांगतोय मी, ठीक आहे ना. त्या टाइम मध्ये प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होणं पॉसिबल नाही. सो काही चॅप्टर मध्ये शॉर्टकट्स आहेत आणि त्याच्यावरती बेस्ड डायरेक्ट क्वेश्चन येतात, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते शॉर्टकट्स लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत. तर पहिला शॉर्टकट लक्षात ठेवा की जर लिमिट a to b असेल, ठीक आहे, लिमिट a to b आणि असं या टाईपचा क्वेश्चन असेल की 1/रूट मध्ये x - a into b - x, तर आन्सर काय असेल त्याचं डायरेक्टली पाय असेल. हेच जर सगळं न्यूमरेटर मध्ये असेल, वरती आता हे अपॉन मध्ये होतं ना, आता वरती असेल तर मात्र आन्सर काय, π/8 into b - a ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. हे थोडंसं वेगळं असेल. ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे, याला स्टार करून ठेवतो मी की जर या टाईपचा क्वेश्चन आपल्याकडे आला, ह्याच्यामध्ये काय की tan ची पॉवर n आणि दुसरा प्लस मध्ये tan ची पॉवर n-2, 2 tan चे टर्म्स आहेत पॉवर वाले. एकाची पॉवर काहीतरी नंबर असेल, दुसरी पॉवर 2 ने कमी असेल, n-2 असेल. लिमिट तुमचं 0 to π/4 आहे, तर डायरेक्टली आन्सर काय लिहायचंय, 1/n-1. याला पुन्हा स्टार केला मी, ही खरंच इम्पॉर्टंट आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारतात म्हणजे, ठीक आहे. येस, ओके. त्यानंतर प्रॉपर्टी 4 नंबरचा शॉर्टकट, जर मॉड एक्सचं इंटिग्रेशन दिलंय -a पासून +a पर्यंत, तर डायरेक्ट आन्सर काय असेल, a² असेल. पण हेच मॉड एक्सचं इंटिग्रेशन 0 to a दिलं, आता इकडे -a to +a होतं म्हणून आन्सर डायरेक्ट a² आलं. पण जर आता हे इंटिग्रेशनचं लिमिट 0 to a असेल तर आन्सर काय होईल, a²/2 होईल. 0च्या पुढे हाफ पार्ट त्याचा, 0च्या मागे हाफ पार्ट आहे, म्हणून हे काय होतं की -a पासून a पर्यंत गेलो की a² मिळतो पूर्ण. पण 0 to a असेल तर मग a²/2 मिळणार, हाफ मिळणार, ठीक आहे ना. लक्षात ठेवायचं. हे झालं मॉड्युलस फंक्शन साठी. सेम आता आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन साठी पाहूयात ना काय होतं ते. 3 इम्पॉर्टंट फंक्शन आपण फंक्शन चॅप्टर मध्ये बघितले होते, मॉड्युलस फंक्शन, त्यानंतर ग्रेटेस्ट इंटिजर आणि फ्रॅक्शनल पार्ट. तर मॉड्युलस साठी सांगितलं मी काय होईल ते. आता इकडे ग्रेटेस्ट इंटिजर मध्ये या, 0 to a मध्ये जर ग्रेटेस्ट इंटिजर असेल तर आन्सर डायरेक्ट काय सांगायचंय, a into a - 1/2, ठीक आहे. आणि हेच जर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन असेल 0 to a मध्ये, लिमिट त्याबद्दलच आपण लिमिट घेऊन सांगतोय 0 to a. हे जर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन असेल 0 to a मध्ये, तर मग आन्सर काय डायरेक्ट a/2 असणार आहे. हे दोन पण इम्पॉर्टंट आहेत, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन, ठीक आहे ना. ग्रेटेस्ट इंटिजर मध्ये 0 to a लिमिट असेल तर आन्सर काय असेल, a into a - 1/2. फ्रॅक्शनल पार्ट मध्ये 0 to a लिमिट असेल तर आन्सर काय असेल, डायरेक्टली a/2, ठीक आहे. आणि जर हेच मॉड्युलस फंक्शन मध्ये 0 to a असेल तर आन्सर लिहायचं a²/2. पण त्याच्यामध्ये जर -a to +a असेल तर मग आन्सर काय येईल, a² येईल, ठीक आहे. ओके, हे काही शॉर्टकट्स आपण लक्षात ठेवायचे. पुढे जाऊयात. 8 नंबरचा शॉर्टकट पहा, लॉग ऑफ साइन एक्स. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की जर लॉग ऑफ साइन एक्स किंवा लॉग ऑफ कॉस एक्स असं इंटिग्रेशन दिलं, या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचंय आणि लिमिट 0 पासून π/2 पाहिजे. इथे इम्पॉर्टंट कंडिशन तीच आहे की लिमिट 0 to π/2 पाहिजे. लॉग ऑफ साइन एक्स किंवा लॉग ऑफ कॉस एक्स असं असेल तर आन्सर काय असणार, -π/2 log 2, ठीक आहे. -π/2 log 2 हे आन्सर असेल जर
लॉग ऑफ साइन एक्स लॉग ऑफ कॉस एक्स असेल तर निगेटिव्ह मध्ये आन्सर 0 टू π/2 हे लिमिट पाहिजे. ठीक आहे, हेच जर आता सेम 0 टू π/2 लिमिट ठेवलं आपण आणि लॉगच्या आतमध्ये साईनच्या ऐवजी टॅन आहे किंवा कॉट आहे. ठीक आहे ना, लॉग ऑफ टॅन एक्स किंवा लॉग ऑफ कॉट एक्स असेल आणि लिमिट 0 टू π/2 असेल तर मात्र आन्सर काय असेल, मग 0 असेल आन्सर. ठीक आहे ना, आणि हेच सेम लिमिट घेतले 0 पासून π/2 0 पासून π/2 आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणलो की 0 टू π/2 लिमिट आहे, 0 टू π/2 लिमिट आहे आणि लॉग ऑफ सेक एक्स किंवा लॉग ऑफ कोसेक एक्स आहे तर मात्र आन्सर प्लस मध्ये π/2 log 2. इथे रिलेट करा थोडंसं, साइन आणि कॉस जर असेल लॉगच्या आतमध्ये तर मायनस मध्ये π/2 log 2. ठीक आहे ना, टॅन आणि कॉट असेल लॉगच्या आत लॉग टॅन एक्स लॉग कॉट एक्स तर आन्सर 0. हेच जर सेक आणि कोसेक असतील लॉग सेक एक्स किंवा लॉग ऑफ कोसेक एक्स तर आन्सर प्लस मध्ये π/2 log 2. आधी मायनस मध्ये साइन कॉस साठी, टॅन कॉट साठी 0, सेक कोसेक साठी प्लस मध्ये π/2 log 2. ठीक आहे, हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती आणि आतापर्यंत आलेला पण एक्झाम मध्ये तुम्ही जर 21-22 चे क्वेश्चन जर चेक केले PYQs वाले त्याच्यामध्ये डायरेक्ट या लेवलचे क्वेश्चन या टाइपचे क्वेश्चन डायरेक्टली विचारलेले आहेत. ठीक आहे ना, त्यानंतर आणखी एक शॉर्टकट इम्पॉर्टंट आहे. आता लिमिट 0 पासून π/4 असेल आणि लॉग ऑफ, आता हे 1 प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ टॅन एक्स नाहीये, हे लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स आहे आणि इकडे लिमिट 0 टू π/4 आहे. मग आन्सर काय असणार, π/8 log 2 असणार. ठीक, π/8 log 2 असणार. तर हे लॉग वाले 4-5 गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, नेक्स्ट अजून काही शॉर्टकट इम्पॉर्टंट बघायचे आपल्याला. त्यातला जो पुढचा शॉर्टकट आहे 12 नंबरचा, हा इम्पॉर्टंट. हा 0 टू π/2 लिमिट असेल आणि हा पॅटर्न, हा वाला पॅटर्न किंवा हा पॅटर्न किंवा हा पॅटर्न, पॅटर्न एकच आहे, त्याच्यामध्ये फक्त साइन आणि कॉस आहे. इथे टॅन आणि कॉट आहेत, इथे सेक आणि कोसेक आहे. म्हणजे साइन रेस टू n अपॉन साइन रेस टू n प्लस कॉस रेस टू n किंवा इथे टॅन रेस टू n अपॉन टॅन रेस टू n प्लस कॉट रेस टू n किंवा काय होईल सेक रेस टू n अपॉन सेक रेस टू n प्लस कोसेक रेस टू n. लिमिट तुमचं 0 टू π/2 असायला पाहिजे तर डायरेक्ट आन्सर काय असेल, π/4 असेल. ठीक आहे, हा एक पॅटर्न झाला. सेकंड पॅटर्न पाहता, एच्या पॉवर मध्ये साइन एक्स, एच्या पॉवर मध्ये साइन एक्स, बीच्या पॉवर एच्या पुन्हा खाली डिनॉमिनेटरला ए रेस टू साइन एक्स प्लस ए रेस टू कॉस एक्स किंवा ए रेस टू टॅन एक्स असेल वरती तर खाली ए रेस टू टॅन ए रेस टू कॉट किंवा वरती कॉट आणि खाली टॅन कॉट पण चालेल. इथे पण सेम वरती कॉस एक्स ए रेस टू कॉस एक्स खाली ए रेस टू साइन ए रेस टू कॉस पण चालेल किंवा ए रेस टू सेक आहे आणि इथे खाली सेक आणि कोसेक आहे. इथे पण लिमिट 0 टू π/2 असणार आहे तर आन्सर काय असेल, π/4. या दोन्ही गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की जर लिमिट 0 टू π/2 असेल आणि या दोन्हीपैकी कुठल्या पण पॅटर्न मध्ये क्वेश्चन तयार झालं तर आपण काय सांगणार आन्सर डायरेक्टली π/4 डायरेक्ट सांगायचं, काहीच सॉल्व्ह नाही करायचं. ठीक आहे, त्यानंतर हा एक शेवटचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक, शेवटचा आणि इम्पॉर्टंट शॉर्टकट. जर 0 टू π/2 लिमिट असेल साइन रेस टू nx किंवा कॉस रेस टू nx तर आपण काय करायचंय, हे असं डिव्हिजन मध्ये लिहायचंय. सुरुवात तुम्ही खालून करणार डिनॉमिनेटर पासून, इथे n लिहून टाकायचं, n म्हणजे जी पॉवर असेल ती n, इथून सुरुवात करायची. हा n इथे लिहिला की वरती त्याच्या -1 वाला नंबर, समजा हा जर n म्हणजे 10 असेल तर 10 वरती मग 9 पुन्हा 8 पुन्हा 7 6 5 असं करत जायचंय. जर हा n ऑड नंबर असेल तर हे काय होईल, जाऊन समजा इथे एक्झाम्पल घ्या, समजा 5 घेतला आपण तर 5 4 3 2 1 आला खाली, संपलं इथे सगळं. ठीक आहे ना. जर हा इव्हन असेल n, हा जर इव्हन असेल तर काय होईल, समजा हा 4 घेतला आपण तर 4 इथून सुरुवात होईल 4 3 2 इथे 2 आला, इथे 1 येईल, वरती 1 येईल म्हणजे. ठीक आहे ना. बट जे जिकडे कुठे संपेल तिकडे संपेल ते, पण सुरुवात इथून डिनॉमिनेटरने करायची. डिनॉमिनेटरला हा नंबर लिहून घ्यायचा n जो असेल तो, तिथून सुरुवात करायची. त्याच्यानंतर -1 वाला नंबर वरती पुन्हा -1 वाला खाली, इथे 10 लिहिलात वरती 9 पुन्हा 8 खाली 7 वर पुन्हा 6 खाली, असं हे लिहत जायचंय. आणि जर हा n इव्हन नंबर असेल तर आपण काय करणार, याला इंटू π/2 करणार. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर ऑड नंबर असेल तर हे एवढंच ठेवायचं, जे काही बनेल ते. n ने सुरुवात केली, समजा हा 5 आहे, 5 4 3 2 1 संपलं इथेच आहे. पण हा जर 6 असेल, समजा n 6 आहे तर काय होईल 6 5 4 3 2 1 आणि इंटू π/2. ठीक आहे, 1 संपल्यानंतर पुढे काय असेल, फक्त π/2. हे कोणासाठी असेल, n इव्हन असेल तर, n ऑड असेल तर तो π/2 लिहायचा नाही. तर याला स्टार केला मी, आणखी एक स्टार करतो, हे इम्पॉर्टंट आहे. साइन आणि कॉसच्या जर पॉवर दिल्या जास्त काहीतरी आणि लिमिट जर तुमचा 0 टू π/2 असेल तर आपण हा शॉर्टकट यूज करायचा आहे. ठीक आहे ना. तर हे सगळं या चॅप्टरचा थेरेटिकल पार्ट आहे. काय काय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, त्याचा कन्सेप्ट काय आहे, आणि दुसरी गोष्ट हे शॉर्टकट्स काय काय यूज करायचे, हे सगळं तुम्हाला पाठ करायचंय, त्या प्रॉपर्टीज आणि हे शॉर्टकट्स. ठीक आहे, हे झालं तर आपण काय करता येईल, म्हणजे जेव्हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू या चॅप्टरचे त्यावेळेस हे सगळं आपल्याला कामाला येणार आहे. कुठली पण प्रॉपर्टी लागेल, कुठला पण शॉर्टकट यूज मध्ये येईल, ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे आधीपासून. ठीक आहे, ओके, थँक्यू.